विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मेयर्स रिलेशन, अरे बाळांनो, मेयर्स रिलेशन कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहे मी थर्मोडायनॅमिक्स मधले. थर्मोडायनॅमिक्स अवघड वाटतंय? बिलकुल नाहीये. आणि हो, थर्मोडायनॅमिक्सचा तसा डिटेल व्हिडिओ आपला सीओईपी इन 21 डेज या बॅच मध्ये अपलोड केलाय. तो बघितला असेलच तुम्ही. पण थांबा ना, इथे एक क्विक रिव्हिजन मी तुमची घेतोय आणि मी तुम्हाला शिकवणार आहे की अभ्यास करायचा आहे कसा. मी तुम्हाला सांगू का? फिजिक्स करायचंय ना तुम्हाला? फिजिक्स परफेक्ट करायचंय ना? एमसीक्यू सॉल्व्ह करू नका. शॉक बसतोय ना ऐकून असं? एमसीक्यू सॉल्व्ह करू नका, फॉर्म्युल्यावरती काम करा. एकदा का तुम्हाला फॉर्म्युले जमले ना बाळांनो, सगळं जमेल. मग चला मला सांगा बघू, मेयर्स रिलेशन काय? की सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर. ओके, सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर. आणि थांबा, हा जो कन्सेप्ट आहे मी माझ्या 10th स्टँडर्डला शिकवलाय. ओके, 10वीतल्या मुलांना. जे 10वीतून 11वीत जस्ट गेलेत त्यांनाही मी शिकवले, लक्षात घ्या. खूप सोपं वाटतंय सगळ्यांना. सांगा, सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू कोण? सांगा, आर. आणि मी जर सीपी अपॉन सीव्ही असा रेशो घेतला, त्याला मी गॅमा म्हणणार आहे. आता समजून घ्या बरं का रे बाळांनो. गॅमा मोनो ऍटॉमिक साठी 5/3 असतं. गॅमा डाय ऍटॉमिक रिजिड साठी 7/5 असतं. गॅमा पुस्तकात तुमच्या दिलंय पॉली ऍटॉमिक साठी 4/3 असतं. ओके, गिव्हन डाटा. अँड मोस्ट ऑफ द केस मध्ये गॅमाची व्हॅल्यू 1.5 देतील तुम्हाला. गॅमाची व्हॅल्यू किती देतील? 1.5. पण थांबा ना, आपल्याला काम करायचं याच्यावरती. आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे आहेत. एक काम करूया, सीपी अपॉन सीव्ही इक्वल्स टू गॅमा, बरोबर आहे? आपण या रिलेशनला प्रत्येकाला सीव्ही न डिवाइड करूया. मग मी इथं लिहितो की सीपी अपॉन सीव्ही. सीव्ही अपॉन सीव्ही काय येणार आहे? 1. दॅट इक्वल्स टू आर अपॉन सीव्ही. दॅट इक्वल्स टू आर अपॉन सीव्ही. आता सीपी अपॉन सीव्ही म्हणजेच की गॅमा. ओके, -1 ब्रॅकेट देऊया. दॅट इक्वल्स टू आर अपॉन सीव्ही. मग मला पहिला बेस्ट फॉर्म्युला मिळाला सीव्हीचा, जो मला पाठ करायचा आहे ऍट एनी कॉस्ट, की सीव्ही इक्वल्स टू आर अपॉन गॅमा -1 ऍट एनी कॉस्ट. बाळांनो, जर नसेल पाठ तर मी 10 ते 15 सेकंदात तयार करू शकतो. बरं का, लक्षात घ्या. रिस्क वाटली ना, आठवत नाही ना, तर फॉर्म्युला तयार करू शकताय तुम्ही. मग सीव्हीचा फॉर्म्युला काय? आर अपॉन गॅमा -1. सीव्हीची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय केलं? प्रत्येकाला सीव्ही न डिवाइड केलं. आता डोकं वापरा. सीपीची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपला फॉर्म्युला काय? की सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर. मग इथं लिहितो मी 1. सीपी न डिवाइड केलं आता. मायनस सीव्ही अपॉन सीपी दॅट इक्वल्स टू आर अपॉन सीपी. ओके, बरं, आता लक्ष द्या. 1 मायनस इथं 1 अपॉन गॅमा आहे बरं का. गॅमा म्हणजे कोण? सीपी अपॉन सीव्ही. त्याचं रेसिप्रोकल आहे ना, म्हणजे 1/γ आहे ना, लक्षात घ्या. दॅट इक्वल्स टू कोण? आर अपॉन सीपी. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. गॅमा -1 अपॉन गॅमा दॅट इक्वल्स टू आर अपॉन सीपी. मग मला सीपीचा दुसरा फॉर्म्युला मिळाला. म्हणजे सीपीचा पहिलाच फॉर्म्युला आहे तो, लक्षात घ्या. पहिला सीव्हीचा मिळाला, आर अपॉन गॅमा -1. इथं पण अपॉन गॅमा -1 येणार. तर एवढंच आहे की आर ला तुम्हाला गॅमानं मल्टिप्लाय करावं लागेल. मग सीव्ही मध्ये फक्त आर आहे, गॅमा -1, आणि सीपी ला आर इंटू गॅमा आहे अपॉन गॅमा -1. बास, हे 2 फॉर्म्युले जमले तर इतके एमसीक्यू सॉल्व्ह होतात की विचारच करू नका. लक्षात घ्या, सिरियसली. त्या मेयर्स रिलेशनचा वापर करून थर्मोचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला. मग सुरुवात करूया न्यूमेरिकल साठी. मग चेंज इन इंटरनलचा फॉर्म्युला ऑलवेज NCV डेल्टा टी असतो, नेहमीच. वर्क डनचा फॉर्म्युला नेहमीच NR डेल्टा टी घ्यायचा. ओके, हे फॉर्म्युले आलेच पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगतो, क्यूचा फॉर्म्युला NCP डेल्टा टी घ्यायचा. इथे मी स्टार करतोय. ऍक्च्युली क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. ओके, मग जर मी लिहिलं आयसोकोरिक, याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज होणार नाही. म्हणजे पिस्टन आहे तिथं राहणार आहे. ओके, पिस्टन वर किंवा खाली जाणार नाही. डिस्प्लेसमेंट 0. मग आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट, डिस्प्लेसमेंट 0. डिस्प्लेसमेंट 0 याचा अर्थ वर्क डन 0. वर्क डन 0 याचा अर्थ क्यू इक्वल्स टू डेल्टा यू. मग क्यूचा फॉर्म्युला येणार NCV डेल्टा टी. का? कारण डेल्टा यूचा फॉर्म्युला ऑलवेज NCV डेल्टा टी येणार. ऑलवेज येणार NCV डेल्टा टी. हे कोणत्या प्रोसेस साठी? आयसोकोरिक. बाळांनो, आता धडाधड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुम्हाला, लक्षात घ्या. होय, पण मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही सांगतो
आपल्याकडे जेवढे कोर्सेस आहेत त्यातला कुठला कोर्स घ्यायचा काय याच्यासाठी या नंबरवर कॉल नक्की अगोदर करा बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. जर मला डेल्टा यू अपॉन क्यू असा रेशो पाहिजे असेल तर व्हॅल्यू काय येणार, तर याची व्हॅल्यू येणार सांगतो. डेल्टा यू ची व्हॅल्यू ऑलवेज अशी असते. थांबा, डेल्टा टी नेहमीच ना, एनसीबी डेल्टा टी. आणि क्यूचा फॉर्म्युला एनसीपी डेल्टा टी. डोकं वापराना, 1/डेल्टा आलं, 1/गॅमा आलं, आणि एन ला एन कॅन्सल, ह्याला कॅन्सल. आता सीपी अपॉन सीव्ही गॅमा असतं, तर सीव्ही अपॉन सीपी म्हणजे 1/गॅमा. अरे हे पीवाय क्यूज आहेत, हेच येतं परीक्षेत, लक्षात घ्या. बरं अजून काय येईल सांगा. डब्ल्यू अपॉन क्यू. चला, डब्ल्यूचा फॉर्म्युला काय सांगा, एन आर डेल्टा टी. क्यूचा फॉर्म्युला काय, एन, थांबा थांबा, एन सीपी आणि डेल्टा टी. एन ला कॅन्सल, ह्याला कॅन्सल, मग आर उरलंय. सीपीचा फॉर्म्युला आठवा, आर गॅमा आणि गॅमा -1 याला हे कॅन्सल होणार. म्हणजे जर मी क्यू अपॉन डब्ल्यू जर रेशो घेतला, आता डब्ल्यू अपॉन क्यू चा रेशो घेतला तुम्ही, पण क्यू अपॉन डब्ल्यू घेतला तर वरती गॅमा येणार, खाली गॅमा -1 येणार. बस बाळांनो, फिनिश. मी तुम्हाला सांगतो किती मिनिटं लागली, की 6 मिनिटं लागली. 6 मिनिटात मी तुम्हाला जेवढे फॉर्म्युले दिले ते मला रिवाइज करून घ्यायचे आहेत. कदाचित तुम्ही बघितलाय क्वेश्चन काय आहे ते लक्षात घ्या, पण फॉर्म्युले मी रिवाइज करून घेतो. सीव्ही दिसलं की आर अपॉन गॅमा -1. सीपी दिसलं की आर इंटू गॅमा अपॉन गॅमा -1. ओके. डेल्टा यू चा फॉर्म्युला ऑलवेज एनसीबी डेल्टा टी. क्यू चा फॉर्म्युला एनसीपी डेल्टा टी. डब्ल्यू चा फॉर्म्युला एन आर डेल्टा टी. बास, एवढ्यात आणि एवढ्यात होईल. पण थांबा ना, हीट इंजिन पण आपण घेतलंय, ऍडियाबॅटिक पण घेतलंय. मग डिटेल लेक्चर्स तर आहेत आपल्या ऍपवर, तिथं बघा. पण मी तुम्हाला सुरुवात करून देतोय की ही सिरीज नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून या टाईपचे प्रॉब्लेम मी घेईन. पण तुमचं काम काय, तुम्हाला कळालं का, की फॉर्म्युले करा रे. आता सगळे फॉर्म्युले केले आपण, हा फॉर्म्युला केले, हे सगळं आपण रिवाइज केलं. मेयर्स रिलेशनच आपण एकदम एंड करून टाकलाय, लक्षात घ्या. सीपी मायनस सीव्हीचा म्हणूया आपण. मग आता पहिलं एमसीक्यू, क्यू अपॉन डब्ल्यू. क्यू अपॉन डब्ल्यू, क्यू अपॉन डब्ल्यू मी तुम्हाला सांगतो. क्यू चा फॉर्म्युला एन सीपी डेल्टा टी. डब्ल्यू चा फॉर्म्युला एन आर डेल्टा टी. ओके. डब्ल्यू चा फॉर्म्युला एन आर, एन ला एन कॅन्सल, ह्याला कॅन्सल, हे 1/आर बाजूला ठेवा. हे आता उरलंय कोण, सीपी. माझा पार्ट आहे, सीपीचा फॉर्म्युला आहे आर गॅमा, गॅमा -1 ह्याला हे कॅन्सल होणार. आणि ऑप्शन सी करेक्ट आहे. जमत नाहीत मुलांना हे प्रॉब्लेम, पण जर तुम्ही मी जशी सुरुवात करून दिली तसं केलं तर जमेल. मग आपल्या पीवायक्यू सिरीज मध्ये आपण तसंच करतोय. आपलं रोटेशनल, केटीजी, फ्लुइड, थर्मो संपलंय. आता ऑसिलेशन, एक एक टॉपिक तुम्हाला सोपा वाटणार आहे. आठवड्यात 30-35 स्कोरची गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही हे करा. फिजिक्सला घाबरू नका. आता इथं काय दिलंय, गॅमा दिलंय, मोनोएटॉमिक गॅस आहे. तिने काय दिलंय बघा, व्हॉट पर्सेंटेज ऑफ गिव्हन हीट एनर्जी विल बी युटिलाइज्ड इन डुईंग एक्सटर्नल वर्क. व्हॉट पर्सेंटेज ऑफ एनर्जी म्हणजे त्यांनी ना रेशोज विचारलाय. म्हणजे त्यांनी डब्ल्यू अपॉन क्यू इंटू 100 विचारलंय. बघा ना, व्हॉट पर्सेंटेज वर मी 100 घेऊन टाकलं, आणि हीट एनर्जी जेवढी सप्लाय करतोय त्यातलं किती पर्सेंटेज वर्क मध्ये कन्वर्ट झालंय. फॉर्म्युला टाका की. वर्कचा फॉर्म्युला काय, एन आर डेल्टा टी. क्यूचा फॉर्म्युला एन सीपी डेल्टा टी इंटू कोण आहे 100. एन लाईन कॅन्सल, याला कॅन्सल, आर तसंच ठेवा. सीपी ची व्हॅल्यू आर गॅमा वरती गॅमा -1 आणि इंटू कोण आहे 100. आर ला आर कॅन्सल. आता खाली गॅमा म्हणजे 5/3 येणार, वरती गॅप 5/3 -1 म्हणजे 2/3 येणार, इंटू 100 यालाही कॅन्सल. 200 ला 5 ने डिवाइड करा, 40% उत्तर येणार. व्हॉट फ्रॅक्शन, व्हॉट पर्सेंटेज म्हणलं की रेशो लक्षात ठेवायचं. व्हॉट फ्रॅक्शन, व्हॉट पर्सेंटेज म्हणलं की काय, रेशो, हे लक्षात घ्या. अरे बापरे, हे कसला प्रॉब्लेम आहे. असले प्रॉब्लेम एक्झाम मध्ये इनिशियली सुरुवातीला स्किप करत जावा रे बाळांनो, नंतर सोडवायचे. सांगतो, ए आणि बी हे दोन सिलेंडर आहेत, पिस्टन आहे त्याच्यामध्ये, डायटोमिक गॅस आहे दोघांमध्ये. सिलेंडर ए चा पिस्टन फ्री टू मूव्ह आहे, म्हणजे वर्क होत आहे. पण बी चा सिलेंडर फिक्स आहे, म्हणजे बी साठी आयसोकोरिक. मग बी साठी जे हीटचा फॉर्म्युला तो एनसीबी डेल्टा टी येणार, डेल्टा टीबी, डेल्टा टीबी. बी मधली इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणूया आपण. आता त्यांनी काय दिलंय, सेम अमाऊंट ऑफ हीट इज गिव्हन टू द गॅस इन ईच सिलेंडर. आता मात्र थांबा, मी काय सांगतो, राईज इन द टेम्परेचर ऑफ ए विचारलं. आता मला म्हणायचं काय बघा, ए हा जो आहे ना तो फ्री टू मूव्ह आहे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी वर्क डन पण होणार आहे.
वर्क डन पण होणार आहे आणि हिट पण असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, पण जर मी इथं काय केलं, नुसतं लिहिलं ए या सिलेंडरसाठी एनसीपी डेल्टा टी, हे सोडवायला लागलो मी, तर काय होणार सांगतो बघा. याला ए कॅन्सल आणि सीपी अपॉन सीव्ही येणार. कुठला गॅस आहे हा? कुठला गॅस आहे? रिजिड डायऑटोमिक गॅस आहे. म्हणजे सीपी अपॉन मी 7/5 केलं, 7/5 केलं. थांबा, इथं डेल्टा टी आहे, म्हणजे मी लिहिलं 7/5 डेल्टा टी ए. बघा, हे सीव्ही इकडे घेतले मी, एन लाईन फक्त कॅन्सल केले. सीपी अपॉन सीव्ही म्हणजे गॅमा, आणि रिजिड डायटोमिक साठी 7/5 असतं, लक्षात घ्या. मग ह्याची व्हॅल्यू आहे ती 49 आहे. मग बाळांनो सॉल्व्ह होतंय, एवढंच विचारलंय. सेम हीट मध्ये दोघांची हीट मी कम्पेअर केले. मग 49 ला मी 5 न डिवाइड करतो आणि 7 न 5 न मल्टिप्लाय करतो आणि 7 न डिवाइड करतो. 35 केल्विन आन्सर करेक्ट आहे. 35 केल्विन आन्सर करेक्ट आहे. म्हणजे किती मोठं गणित जर असलं ना, सेम हीट आहे. पण जर आयसोकोरिक असेल तर हीटचा फॉर्म्युला कळाला का? मगाशी दिला होता की तुम्हाला, क्यूचा फॉर्म्युला एनसीपी डेल्टा टी, बाकी कुठल्या पण प्रोसेससाठी. पण आयसोकोरिक म्हणलं तर एनसीबी डेल्टा. फक्त इथं ए आणि तिकडे कोण आहे बी. सेम क्वेश्चन 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा तर छानच क्वेश्चन आहे. बघा बघा, द चेंज इन द इंटरनल एनर्जी डेल्टा यू विचारलंय. मग इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनलचा फॉर्म्युला असतो एन सी व्ही डेल्टा टी. एन सी व्ही डेल्टा टी. आता हे कठीण झालेलं आहे, पण मी तुम्हाला हे सोडवून दाखवतो. मी आर न मल्टिप्लाय केलंय आणि आर न डिवाइड केलंय आणि सीव्ही जरासं पुढे लिहिलंय. आर न मल्टिप्लाय केलं, आर न डिवाइड केलं. एन आर डेल्टा टी म्हणजे वर्क डन. एन आर डेल्टा टी म्हणजेच वर्क डन, म्हणजेच प्रेशर व्हॉल्यूम. प्रेशर व्हॉल्यूम दोन ऑप्शन मी कॅन्सल केले. इथं पीव्ही आहे, इथं पीव्ही आहे. पण थांबा ना, दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये गॅमा -1 आहे रे. सीपीचा फॉर्म्युला आर गॅमा अपॉन गॅमा -1, सीव्हीचा फॉर्म्युला आर अपॉन गॅमा -1. जेव्हा म्हणजे मी सीव्ही ची व्हॅल्यू टाकणार, म्हणजे बघा हे जरा इरेज करतो, इथे पुढे लिहितो. वर्क डनचा फॉर्म्युला एन आर डेल्टा टी म्हणजे वर्क डन, पीव्ही लिहिलं, अपॉन आर हे लिहिलं. आणि सीव्हीचा फॉर्म्युला काय? आर अपॉन गॅमा -1. आर ला आर कॅन्सल. आलं काय आन्सर? मी तुम्हाला सांगतो, 10वीतल्या मुलांना सुद्धा हे जमायला लागलंय. हो 11 स्टँडर्ड जस्ट पहिला दिवस होता काही मुलांचा. त्यांना मी थर्मो शिकवलंय, पण बोललो नाही त्यांना मी थर्मो चाललंय किंवा केटीजी मेयर्स रिलेशन. मनातून काढून टाका की फिजिक्स अवघड आहे ते. सोपं आहे, फक्त फॉर्म्युले आले पाहिजेत. व्हॉट फ्रॅक्शन इन्क्रीज द इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू अपॉन क्यू विचारलंय. अरे याचं उत्तर डायरेक्ट पाहिजे. 1/γ उत्तर यायचं. कसं? कारण डेल्टा यू मध्ये एनसीव्ही असतं, क्यू मध्ये एनसीपी असतं. एन ला एन, डेल्टा टी ला डेल्टा कॅन्सर. मग सीव्ही अपॉन सीपी म्हणजे 1/γ. कुठला गॅस आहे? डायटोमिक आहे, म्हणजे त्याचे फॉर्म्युला असतो गॅमाचा 7/5. मग 7/5 वरती जाणार. बघा ऑप्शन करेक्ट आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो, हा शेवटचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ऍज अ होमवर्क देणार आहे. पण तुम्ही म्हणाल सर नाही नाही हेच तर सोडवून द्या. मग 1 मिनिट थांबा, फक्त 1 मिनिटात मी सोडवून देतो. वर्क डनचा फॉर्म्युला काय? एन आर डेल्टा टी. डेल्टा यूचा ऑलवेज एन सी व्ही डेल्टा टी. डेल्टा क्यूचा फॉर्म्युला एन सी पी डेल्टा टी. ओके, एन डेटी, एन हे आणि एन हे कॅन्सल होते. प्रत्येकाला आर न डिवाइड नाही, प्रत्येकाला आपण सीव्ही न डिवाइड करूया. आर अपॉन सीव्ही, सीव्ही अपॉन सीव्ही, सीपी अपॉन सीव्ही. पण सीपी अपॉन सीव्ही म्हणजे कोण येतं? गॅमा. इथं आहे 1. आर अपॉन सीव्ही राहू द्या, आर तसंच. सीव्हीचा फॉर्म्युला आर आणि वरती गॅमा -1. आर ला काय होणार? गॅमा कॅन्सल होणार. डायटोमिक आहे, रिजिडच आहे. त्याचा फॉर्म्युला काय? 7/5. मग 7/5 -1, 7/5 ओके -1 काय येईल रे बाळांनो? गॅमा -1. ओके, मग 7/5 -1 ओके 2/5 येतंय. काय येतंय? 2/5. लक्षात घ्या, 2/5 पहिल्यांदा 2/5 इंटू 1. इथं गॅमा ऍज इट इज आलंय बघा, गॅमा ऍज इट इज आलंय. म्हणजे 7/5 प्रत्येकाला 5 न मल्टिप्लाय करा. इथं 2 येईल, इथं 5 येईल, इथं 7 येईल. पण थांबा, मी तुम्हाला सांगतोय काय ते लक्षात घ्या. हा 2024 चा क्वेश्चन आहे. रेशो कुठला विचारलाय बघा? डेल्टा टी डब्ल्यू, डेल्टा यू आणि डेल्टा डेल्टा डब्ल्यू, डेल्टा यू आणि डेल्टा क्यू विचारलंय. लक्षात घ्या, आन्सर 2:5:7 आलं. मी चालून बुजून थोडंसं थांबतोय. मी तुम्हाला क्लिअर सांगू का, थांबायची तशी गरज नाहीये. ऍक्च्युली सांगू का, थांबायची गरज नाहीये ऍक्च्युली. इथं क्यू, यू आणि डब्ल्यू आहे. आता मला सांगा, ऐका, कळालं का?
इथं डब्ल्यू यू आणि क्यू आहे, पण थांबा मला सांगा क्यू साठी व्हॅल्यू किती आहे रे? 7 आहे. ओके, काय होतं आणखीन? क्यू नंतर कोण होतं? यू होतं. यू साठी व्हॅल्यू किती आहे मधली? 5 आहे. म्हणजे 7:5:2 म्हणजे क्यू यू डब्ल्यू जर रेशो घेतला तर गेला क्यू यू डब्ल्यू, तर रेशो हा काय येणार सांगतो? 7:5:2 येणार. मग ऑप्शन डी करेक्ट आहे का बघूया आपण. आता 27 एप्रिल शिफ्ट टू 27 एप्रिल शिफ्ट टू सगळं चुकीचं आहे. मग लगेच आपण करूया. आपलं आन्सर काय आलं होतं? 7:5:2. सोल्युशन बाय अदर मध्ये जावा, पहिलंच वाटलं चेक करून बघा. 7:5:2 आपलंच बरोबर आहे. म्हणजे मी काय थांबलो? रेशो नक्की कुणाचा कुणाशी विचारलाय हे बघा. पाठ करू नका तुम्ही. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी सगळं तुम्ही सोडून दाखवलं. या टाईपचे ढिगाड अजून प्रॉब्लेम आहेत. वर्क डन वगैरे विचारतील, व्हॅल्यूज तुम्हाला देतील. जमण्यासारखं आहे. पण डिटेल लेक्चरसाठी आपला कोर्स आहेच. पुन्हा नंबर देतोय 80. पाठ झाला असेल तुमचा 87 31 80 64 या नंबरवर कॉल करा. ओके, प्रदीप सर तुमच्याशी नक्की लगेच बोलतील. टेक एस्पायर सरांच्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.